चहा घ्या चहा. नाही काका, मला नको आहे. आयुष्यात कडवट क्षण आले ना की भरपूर साखर टाकून चहा घ्यावा. एक एक घोटाबरोबर एक एक दुःख पचत जातं. आयुष्यात कडवट क्षण आले की भरपूर साखर घालून चहा प्यावा. एकेका घोटासोबत एक एक दुःख पचत जातं. हे हे तुम्हाला कसं माहित? नाही नाही, असं ते जर म्हणाले आणि त्यांनी तुला सांगायला सांगितलं. ओ मॅडम, तुम्हाला मॅनेजर साहेबांनी बोलवलंय. हो, मी आलेच. हो बरं. कोण होता हा? म्हणजे काल बागेत भेटलेला मुलगा हाच होता. आणि ते चिठ्ठीतलं बिलवरचं अक्षर पण सेम होतं. म्हणजे दूध सुद्धा याने दिलं. अजब आहे. सकाळी दूध टाकणारा माणूस आता इथे ऑफिसमध्ये कसा? चहा थंड होतोय. थँक्यू काका. मॅनेजर साहेबांनी बोलवलेलं. सर, त्या कस्टमरनी खूप छोट्या गोष्टीचा इश्यू केला सर. त्यांनी नानची ऑर्डर दिली होती म्हणून आपण नान सर्व केला, पण नंतर त्यांचं असं म्हणणं पडलं की त्यांनी कुलचा सांगितला होता. त्यावरून त्यांनी आरडाओरडा सुरू केला. आजूबाजूचे कस्टमर्स पण डिस्टर्ब होत होते. मी खूप शांतपणे सिच्युएशन हँडल केली होती सर. त्यांना ऑर्डर बदलूनही दिली होती, पण तरी पण त्यांनी कंप्लेंट केली सर. आपली खरंच काही चूक नव्हती सर. सर, तुम्ही हवं तर सीसीटीव्ही फुटेज चेक करा किंवा आपल्या स्टाफ कडून माहिती करून घ्या. माहिती तर काढावीच लागेल. तिची कोणाची सर? अर्पिता मॅडम, तुमचं खूप खूप अभिनंदन. आमच्या सगळ्या स्टाफला तुमचं जेवण खूप आवडलेलं आहे. त्यामुळे आम्ही तुमची ऑर्डर कन्फर्म करत आहोत. काय आता तुम्हाला आमच्या सगळ्या स्टाफसाठी डबे घेऊन यायचे आणि तुमचं पेमेंट महिन्याच्या महिन्याला मिळत जाईल. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, आजच्या जेवणाच्या डब्याचं मी कॅश मध्ये तुम्हाला पेमेंट करेन. हे घ्या. थँक्यू सो मच. नाही नाही, थँक्यू नाही, पैसे मोजून घ्या. नाही, ठीक आहे. नाही नाही, व्यवहार आहे, प्लीज मोजून घ्या. बरं. सर, अहो हे तर जास्त आहेत. माहिती आहे मला, थोडा ऍडव्हान्स दिलाय. अहो आयत्या वेळी एवढ्या सगळ्या स्टाफचे डबे तुम्हाला घेऊन यायचे, तयारी करायला थोडे पैसे लागतीलच ना, म्हणून ऍडव्हान्स दिलाय. सर, थँक्यू सो मच. खरंच याने खूप मदत होईल. तुमचे खूप आभार. मॅडम, वाउचरवर सही करा ना. हां. थँक्यू पप्पा. प्रत्येक वेळी मदतीला धावून येतोस. कायम असाच सोबत राहा. या रेग्युलर ऑर्डरमुळे खूप प्रॉब्लेम सुटणार आहेत. मी आपल्या एक काम कर, बाहेर जा. बाहेर स्टाफ रूम मध्ये तुला एक मुलगी दिसेल. त्या मुलीला सांग मी तिला माझ्या केबिन मध्ये बोलवलंय. ओके सर. त्यांचं नाव माहित नाही, पण मग सर ओळखू कसं त्यांना? ओळखशील. त्या मुलीला बघता क्षणी तू ओळखशील की ही मुलगी तीच आहे.
हजारो मुलींच्या गर्दीतही ती मुलगी उठून दिसेल. कारण तिचं सौंदर्य, तिचा स्वभाव, तिची सिम्प्लिसिटी, तिच्या डोळ्यातनं एक इनोसन्स कळेल तुला लगेच पाहता क्षणी. जा. हॅलो, जा. ओके सर. मिसेस विराज कामत. मिसेस विराज कामत. घे, तुझ्या धाकट्या बहिणीने अजून एक खर्च काढलाय. हे बघ, ती तुझ्याकडे पैसे मागायला येईल. अजिबात एंटरटेन करू नकोस हा. नाही, सरळ सांगून टाक मला जमणार नाही म्हणून.
तर या गौरीच्या गॅदरिंगचा खर्च झेपत नाहीये. आणि अंतरून बघून पाय पसरावे ना रे. याच्या क्रिकेट सारख्या महागड्या खेळाचे चोचले हवेतच कशाला. तशी काही मोठी सेंचुरीच मारणार आहे. तेवढं टॅलेंट आहे तिच्यात. नाही पण तू घाबरू नकोस. नाही मागणार ती पैसे माझ्याकडे. गौरी काय निकी काय माझ्याकडे काय आहे त्यांना देण्यासारखं? काहीच नाही. आणि हे माहिती आहे त्यांना. नचिकेत, अरे अरे अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट नाहीये. तुला कळतंय ना काय बोलतोयस ते? नाही बोललं की लागतं, पण मला काही मजा नाही येते हा बोलायला. नचिकेत कर ना रे ऍक्सेप्ट. बस झालं ही स्पर्धा परीक्षांचं खूळ. नचिकेत मी 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 जेव्हा 4 लोकांमध्ये वावरत असते ना, त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल दया दिसते. अरे माझा नवरा रिकाम टेकडाय हा उपहास दिसतो. आईबाबांचा विरोध पत्करून तुझा हात धरला होता ना रे मी. किमान त्यांच्या नजरेला नजर देऊन तरी मला उभं राहता येऊ दे. काय कल्याणी, मला कळतंय तू काय म्हणतेस ते. मला दिसतोय तुझा त्रास. मला पटतंय तुझं म्हणणं खरंच. पण हा माझा शेवटचा अटेम्प्ट आहे की नाही. माझ्यासाठी शेवटची संधी आहे कल्याणी. आणि मी खूप मनापासून प्रयत्न करतोय. मला खात्री आहे मी यावेळेस क्रॅक करेन एक्झाम. एक संधी दे मला. शेवटची एक संधी प्लीज. थकले रे मी संधी देऊन. हे बघ नचिकेत, सध्या अशी परिस्थिती आहे ना की तू एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये साधा क्लार्कचा जॉब केलास तरी चालेल, पण घरात 4 पैसे येऊ देत. नचिकेत कर ना रे काहीतरी. कल्याणी बरोबर बोलते ती. आता नोकरी कर. हे बघ बिल किती आले ते. दिवसेंदिवस फक्त खर्च वाढत चाललाय आणि कमाईच्या नावाने बॉम्ब. आई 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 माझं ऐक. अगं माझं ऐकून तरी. आई 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 ऐक ना. आई मला एक शेवटची संधी द्या ना तुम्ही प्लीज. हे बघ मी जर या परीक्षेत नापास झालो ना तर तुम्ही दोघी म्हणाल तिथे नोकरी करेन मी. पण मला एक संधी तरी द्या. नुसत्या परीक्षा देऊन खर्च कमी होत नाही नचिकेत. कमाई वाढवावी लागते. कमाई. आणि मग माझी स्वप्न. स्वप्नांनी पोट भरत नाही. आणि केला ना रे सपोर्ट तुझ्या स्वप्नांना, पण किती करायचं याला एक लिमिट असते. आणि नचिकेत तू एकटा होतास तेव्हा ठीक होतं रे, पण आता बायको आहे, मुलगी आहे, त्यांची जबाबदारी तुझ्यावर आहे ना. हो पण बस झालं. आत्ताच्या आत्ता नोकरी शोध आणि या कटकटीतून मोकळा हो. येऊ का? या ना. Come in. सर मी जाऊन चेक केलं पण ती मुलगी नाहीये तिथे. एक काम धड करता येत नाही तुम्हाला. ऑन ड्युटी आहेस ना? ऑन ड्युटी आहेस ना? मग आता इथे काय करतोयस?
सर तुम्हीच मला बोलवलं होतं. पुन्हा तुझी कंप्लेंट येता कामा नाही. सॉरी सर. अशी काय ती मला न भेटता निघून गेले. कोण आहे ती? अगं बाई विसरलेच. अगं तुमच्यासाठी सरप्राईज आणलंय मी. हे घे. अगं घे ग, गौरीला पण दे. घे घे, पोरीसाठी आणलंय. आणि गौरीला सांग मनसोक्त खा. कसं आहे ना, एरवी तुम्हाला हात आकडता घ्यायला लागत असेल ना परिस्थितीमुळे. बाप रे आत्या, अगं कशाला एवढा खर्च केलास? एवढ्या कॉस्टली वस्तू ठेवायला आमच्याकडे सेफ जागाच नाहीये ग. जीभ फारच लांब झालीय ग तुझी. आईने शिकवलं नाही वाटतं जिभेला लगाम द्यायला. वहिनी फरसा नाही का ग घरात खायला? नाही नाहीये फरसाण. वंस आज अचानक येणं केलं? अगं तुझ्या गळ्यातला तात काढायला आलीये मी. बघ वहिनी, तुमची परिस्थिती ही अशी. तुझ्या पदरात 2 पोरी आहेत. दादा काही कामधंदा करत नाही आणि हा नचिकेत कसल्या कसल्या परीक्षा देत असतो. मला सांग, 2 पोरींची लग्न तुला झेपणार आहे का? आणि तुला सांगते, एक लग्न करायचा म्हणजे लाखोने खर्च असतो. म्हणूनच मी ठरवलंय तुमचा एक भार हलका करायचा. अगं मी अर्पितासाठी स्थळ घेऊन आलीये माझ्या अनिसचं. दुःखाची ओळख दुःखाला पटते म्हणून चहा पाठवलाय. गोड मानून घ्या, नाहीतर काय इच्छा नसेल तर साखरही कडूच लागते. आयुष्यात कडवट क्षण आले ना की भरपूर साखर टाकून चहा घ्यावा असं ते जर म्हणाले. बाहेर स्टाफ रूम मध्ये तुला एक मुलगी दिसेल. त्या मुलीला सांग मी तिला माझ्या केबिन मध्ये बोलवलंय. हजारो मुलींमध्ये सुद्धा उठून दिसेल ती मुलगी. कारण तिचं सौंदर्य, तिचा स्वभाव, तिची सिम्प्लिसिटी. विराज सर त्याच मुलीबद्दल बोलत होते का? त्यांनी तिलाच बोलवायला मला पाठवलं होतं. नाही नाही, विराज सर त्या मुलीला का भेटायला बोलवते? ती तर जेवणाचे डबे घेऊन आली होती. बाप्पा, तो मुलगा कोण होता माहित नाही, पण नक्कीच काहीतरी दुःख आहे त्याच्या आयुष्यात. म्हणून तर त्याने त्याच्या पुरती गोड चहाची फिलॉसॉफी तयार केली आहे. बाप्पा त्याला सुखी ठेव.
आत्ते मामे भावंडांची लग्नाची रीत आहे ना, मागणीच घालते समज. फेकू आणि लफंगा अनिश अर्पितासाठी डोकं फिरले की काय आत्याचा? आता आठवलं, फरसाण आहे घरात. मागणी म्हणजे खर्चही ह्याच उचलतील लग्नाचा, आणि ही अपशकुनी या घरातून कायमची निघून जाईल. आपल्याला जे हवंय ते होईल, तेही बसल्या बसल्या. कल्पना चांगली आहे आणि मला तरी यात काही चुकीचं वाटत नाहीये. आणि रीतीला धरू नये ना, मग तर आमच्या कोणाचीच हरकत नाहीये. कविता, एक मिनिट. अर्पिताला विचारायला नको? तिचं लग्न आहे ना, मग हो की नाही हा निर्णय तिचा असणार आहे. तिचं लग्न तिच्या संमतीशिवाय परस्पर असं आपण नाही ठरवू शकत. काय बोलतेस तू? कोणी परक मागणी घालतोय का हो नाही करायला? आणि दोघंही लहानपणापासून ओळखतात ना एकमेकांना. आणि काय वाईट आहे ह्या प्रस्तावात? मुलगा घरातला आहे, त्यात विश्वासातला आहे, आणि तुमची मुलगी तुमच्या नजरेसमोरच राहणार, आणि शेवटी आत्याच्या घरीच जाणार ना, म्हणजे सासूरवासाची सुद्धा काळजी नाही ना. आणि तुम्ही जर हो म्हणालात आणि ती काय तुमच्या शब्दाबाहेर नाही, मग तिला कशाला विचारायचं? आणि तिच्या भल्यासाठीच करतोय ना आपण. मग आणि अनिशला नाही कोण म्हणणार? एकुलता एक आहे, रुबाबदार आहे, आणि वंशांच्या तालमीत वाढलाय, म्हणजे काही काळजीच करायला नको, नाही का? अगदी बरोबर बोलताय आई. मला तर ना विमलात त्यांचं कौतुकच करावं असं वाटतं. त्यांना ही कल्पना सुचली. तुम्ही अगदी धोरणी आहात हो. नाही म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाचं तर भलं करताय, पण त्याच्याबरोबर माहेरच्यांचं पण. अगं बाई, तुमचा चहा पिऊन झाला का? हे बघा, उगाच खो घालू नका. काही कष्ट न करता हे नष्ट घराबाहेर जात आहे. बघाच तुम्ही, ती गेल्यावर या घरावरचं ग्रहणच जाईल. नकाराची घंटा लावू नका. हे लग्न झालंच पाहिजे. मी काय म्हणते म्हणसं, नाही म्हणजे आता कसं करायचं? घरातलंच लग्न आहे तर देण्या घेण्याचा काही प्रश्नच येत नाही, नाही का? हो ना. मी तर म्हणते लग्नाचा चांगला मुहूर्तच काढून टाकूया. कुलपर्यंत गेला तुम्ही. पण तुम्हाला स्पष्टच सांगतो, माझी अर्पिता ह्या लग्नाला हो म्हणत असेल तरच हे नातं पुढे जाऊ शकतं. तिचा मनापासून होकार असेल आणि कुठल्याही दडपणाशिवाय ती जर हो म्हणत असेल तरच आपण या प्रस्तावाचा विचार करू शकतो. मला वाटतं विमल, मी जे काही बोलतोय ते तुला पटेल, बरोबर ना? आत्या बरोबर बोलतात बाबा. अनिशने अजून स्वतःला सिद्ध सुद्धा केलेलं नाहीये. अगं तो स्वतःच्या पायावर उभा पण नाहीये. बाबो, कोण बोलतंय बघा. काय रे दादा, हा पण घरी बेकारच बसलाय ना? आणि बेकार असून सुद्धा कल्याणीला लग्न करून आणलंच ना घरी? काही अडलं का? नाही ना? आणि कसं आहे ना, ज्या गोष्टी व्हायच्या आहेत ना तेव्हा होतात, त्यासाठी लग्न कशाला थांबवायचं? आणि कसं आहे ना, माझा अनिश आहे ना खूप डॅशिंग आहे. आज ना उद्या तो स्वतःच्या पायावर उभा राहणारच आहे. तो घरात बसून नाही राहणार आहे. विमल, माझा नचिकेत ना घरी बसलेला नाहीये, स्पर्धा परीक्षा देतोय. आणि स्पर्धा परीक्षा देणं म्हणजे खायचं काम नाहीये. खूप मेहनत करतोय तो, आणि एक ना एक दिवस त्याला नक्की यश मिळणार आहे.
पण विमल, तुझा अनिश असले कुठलेही प्रयत्न करताना दिसत नाहीये. तर प्लीज दोघांची तुलना करू नकोस. अरे नाही 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 नाही, तुलना दोघांची होऊच शकत नाही. माझा अनिश लाखात एक आहे. आणि कसं आहे ना दादा, अर्पिताने अनिशला नकार देण्याचा प्रश्नच येत नाही. पण माझा नकार आहे आत्या.